तर दुसरीकडे मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यात सुद्धा भीषण पाणी टंचाई बघायला मिळते। हिंगोलीतून जाणाऱ्या 3 प्रमुख नद्यांचं पात्र हे कोरडं ठाक पडलंय। पैनगंगा, कयाधू आणि पूर्णा नदीचं पात्र पूर्णतः कोरडं पडल्याचं दृश्य आहे। पैनगंगा, कयाधू आणि पूर्णा नदीचं हे पूर्णतः कोरडं ठाक पडलेलं पात्र। तर दुसरीकडे धुळ्यात सुद्धा डेडरगाव तलावात अवघा 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। यंदा कमी पाऊस झाल्यानं डेडरगाव तलावात कमीच पाणीसाठा आहे। राज्यात अनेक ठिकाणी पाणीबाणी असल्याचे चित्र आहे। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावाची क्षमता 150 FCMT आहे। मात्र आता आपण बघितलं तर या डेडरगाव तलावाच्या आपण जे गेट आहे, ज्या गेटमधून पाणी शहरातील शुद्धीकरणात सोडले जातं, या गेटने आता तळ गाठलेला आहे। कुठल्याही पद्धतीने पाणी नसल्याने महापालिकेच्या वतीने या ठिकाणी 2 पंप बसवण्यात आले आहेत आणि या पंपाद्वारे पाईपाने हे पाणी पूर्ण शुद्धीकरण केंद्राजवळ घेऊन जात आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी तलावाची क्षमता आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण ही जे दगड आहेत हे खडकं आता दिसायला लागले आहेत आणि पाण्याची जी क्षमता आहे कमी झालेली आहे। पाण्याचा जो साठा आहे हा अवघा 15 दिवस पुरेल एवढा साठा या ठिकाणी राहिला आहे। धुळे शहरातील प्रमुख जो तलाव होता नकानी तलाव तो आटला आहे आणि काही दिवसानंतर हा तलाव देखील आटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे हे पाणी संकट दूर होण्यासाठी लवकरात लवकर पाऊस पडावा अशी अपेक्षा धुळेकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे। मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे।